नवीन फलंदाज मैदानात रोहितची जागा घेण्याकरता बघा धावफलकावर आतापर्यंत 1 धाव लागली आहे. 4 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज प्रीतम मापेसावी फलंदाज प्रीतम पाटील येतो योगेश पाटील समोर. प्रीतम पाटील डुंगा बैल कानपोली बघा सर्व टीम त्यांची इथे सज्ज झाली आहे. छोटे बच्चे कंपनी डुंगा बैल टी शर्ट परिधान करून आज फायनलचा सामना बघा. गतवर्षीचा चॅम्पियन हाच कानपोली संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ बॅटिंग करतोय. हा भिरकावून दिलाय प्रीतम पाटीलनं. थर्डमॅनच्या दिशेनं थोडासा कठीण झेल होता. चांगला बॅकअप दिलाय. मिळेल फक्त एक सिंगल. चेतननं स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे. एक मार असा आवाज खेळाडू कक्षातून. एकच मारायचा आहे. एक मारला तर टार्गेट सेट होईल. चौथा चेंडू परंतु योगेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. बॅड लाईट हळूहळू मैदानात आली आहे. सूर्यदेव अस्ताला गेलाय तरीही ही स्पर्धा सुरू आहे. जुने दिवस आठवत आहेत. जुने दिवस आठवत आहेत. असेच मैदान औटी मैदानावर असेच सामने व्हायचे. भिरकावून देण्याचा प्रयत्न पॅडला आदळतोय. खूप चांगला चेंडू. वेग 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 प्रचंड वेग वापरलाय या चेंडूसाठी. अनिरुद्ध पाटील आपण पाहतोय या संघाचे पॅकर आराध्या फार्म हाऊस आणि आराध्य स्पोर्ट्स पार्टनरी संघाचा गोलंदाज योगेश पाटील. सौभाग्यवती नम्रता अर्थातच ज्या पद्धतीने आपण विचार केला तर या पाटणोली गावाच्या पहिल्या महिला सरपंच विनंतीताई. हॅलो हा बॉल वाईड. पाटणोली गावातली पहिली महिला सरपंच सौभाग्यवती विनंतीताई अर्थातच मोहन पाटील यांच्या गावचा हा संघ आणि अनिरुद्ध पाटील उपसरपंच. आज त्यांनी पॅक केलेला संघ तुम्ही पाहता. वाईड बॉल आलाय. पुढील चेंडू. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राकडे. अपेक्षा होती अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाला षटकाराची आणि तो ठोकलाय षटकार चेतन पाटीलनं. सिक्सर. सन्मान्य आदरणीय सदाशिव शेठ वासकर साहेबांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत साहेब. आपण यावं. आपली आतुरता आहे. आपली वाट पाहिली जाते. नेक्स्ट बॉल. ओ परफ्यूम डिलिव्हरी. इथे बाद व्हावं लागेल. लास्ट बॉलवर फलंदाज धावचित बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर टोटल 9-10 धावांची आवश्यकता. चला लगेच मॅच सुरू करा. क्षेत्ररक्षक जा. कानपोली संघ आणि पाटणोली संघ धावत या. तुम्हाला बॅट्समन उतरायचे आहेत. आदरणीय सन्मान्य सदाशिव शेठ वासकर साहेबांचं येथे शुभ आगमन. दरवर्षीप्रमाणे बघा आदर्श सरपंच या नावाने आम्ही ट्रॉफीचं आयोजन करतो. आमचे कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवालचे सर्व आयोजक आणि आज साहेबांचं येथे होत आहे शुभ आगमन. कुंडेवाल गावामध्ये अनेक विकासाची कामे त्यांच्या माध्यमातून केली जाते. आज आमच्या या ओले कुंडेवाल आणि भंगारपाडा या परिसरामध्ये पाण्याची कमतरता. काही दिवसांनी पाण्याची लाईन देखील फुटली होती. पाणी नव्हतं परंतु त्यासाठी सर्व आमच्या सरपंच कमिटीनं खूप मेहनत घेतली आणि पाणी महत्त्वाचा हा घटक जीवनासाठी अत्यावश्यक घटक तो पाणी देखील त्यांनी मेहनतीनं सुरू करून दिला असे सरपंच. चला चेंडूची पूर्तता करा. चेंडूची पूर्तता करा. देवदूत ग्रुपने स्पॉन्सर केलेले शूज देखील आलेत. ब्रँडेड शूज तुमच्या अगदी साठी आलेले आहेत. बेस्ट बॅट्समन बॉलर्स अँड फिल्डर देवदूत ग्रुप. संदीप भोईर आमचे नागेश आणि आमचे गांगरे नरेश तिघांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतोय. मोहनदास पाटील ज्यांचा मी उल्लेख केला होता की महिला सरपंच पदाचा बहुमान ज्यांनी मिळवला या पाटणोली गावातून त्या सौभाग्यवती विनंतीताई मोहन पाटील अर्थात त्यांचे पती मोहन पाटील यांचं इथे शुभ आगमन. स्क्रीनवर पाहू शकता सदाशिव शेठ वासकर आणि मोहन पाटील साहेब अर्थातच आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीमचे बिग सपोर्टर्स. खूप चांगलं आयोजन पाटणोली गावामध्ये देखील तुम्ही पाहिलात. मोस्ट वेलकम सरपंच साहेब. आपलं सहर्ष स्वागत. आदर्श सरपंच कसा असावा याचं नक्कीच किताब पटकावणारे मुंबईतून आदर्श सरपंचाचा हा किताब पटकावणारे सरपंच सदाशिव शेठ वासकर यांचं सहर्ष स्वागत. 10 धावांची गरज. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो प्रेक्षक मित्रांनो कारण संघ उपस्थित सकाळच्या सत्रामध्ये योग्य राहत नाहीये वेळेमध्ये. त्यामुळे 1-1 ओव्हरचा सामना खेळावा लागतोय. बॅड लाईट मैदानात. 6 बॉल 10ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा करण पाटील. पहिला बॉल तन्मय पाटील साठी. डॉट जातोय. करण पाटील
छोटा तीर गावघरे गंभीर. जबरदस्त गोलंदाजी करणं कालचा दिवस अक्षरशः गाजवला गोलंदाजीच्या जोरावर. अंपायर फक्त बॅट कट की यस बॅट कट थोडस दिसत नाही त्यामुळे नक्कीच डिसिजन द्या. 1 रन आली आहे धावफलकावर. बॅट लाईट मध्ये सामना खेळला जातोय. 10 धावांची गरज. हा भिरकावून दिलाय बॅट्समन रतेश पाटीलनं. 1 धाव मिळेल. 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये आता 4 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. सुपर ओव्हर सुपर मुकाबला तुम्ही पाहतायत. कोण कोरणार नाव आदर्श सरपंच चषकावर पाहावं लागेल. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. करण पाटील टू तन्मय पाटील. पाटीलचं बॅटल. यस अंपायर सिग्नल करतील. इथे मात्र बॉल जातोय डॉट. चेंडूची समाप्ती. 3 बॉल 8 रन्स. एवढ्या अंधाऱ्या रात्रामध्ये खरं तर तन्मय अगले वेगळे फटके खेळतोय म्हणजे कदाचित चेंडू दिसतोय की काय खेळपट्टीवर. 3 बॉल 8 ची गरज. तन्मय टू करण. चेंडू पॅड वर बदलते. लाऊड अपील. करण पाटील खूप चांगली गोलंदाजी. धारदार गोलंदाजी. बॅट कटच्या स्वरूपात मिळाली. लेग बायच्या स्वरूपात 1 सिंगल. 2 चेंडू 7 धावा. अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली संघ फिल्डिंग करताना करण पाटीलचा जलवा. तर समोर आता बॅट्समन उभा आहे रतेश पाटील. खूप चांगली बॅटिंग केली रतेशनं देखील पहिल्या दिवसामध्ये. भिरकावून दिलाय. ओहो काय आहे या फटक्यावर. मोहर उमटवली. टाळ्यांचा कडकड आवाज येतोय कारण ठोकलाय रतेशनं. खणखणीत षटकार. कानपोली विपक्ष पाटणोली. एका बाजूला आपण पाहतोय अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली संघ फिल्डिंग करणारा संघ. तर बॅटिंग करणारा संघ आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. जबरदस्त मॅच. रंगतदार सामना. एका बाजूला पॅकर भोलानाथ पाटील साहेब ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी जयमाला भोलानाथ पाटील सरपंच वलप. तर दुसऱ्या बाजूला अनुरुद्ध पाटील उपसरपंच पाटणोली अनिरुद्ध आणि मोहन पाटील हे पॅकर्स आहेत बघा. यांची लढत. 1 चेंडू 1 धाव. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या मॅचचं. जबरदस्त सामना. फायनलचा सामना कसा असावा मित्रांनो. डोक्याला सुन्न करणारा सामना. स्ट्राईक रोटेशन नाहीये. दोघांना धावावंच लागेल. या ठिकाणी सांगणं फार गरजेचं. कंपल्सरी चेसिंग. स्कोर इज लेवल. 1 चेंडू 1 धाव. डोक्याला सुन्न करणारा सामना आणि हृदयाची ठोके चुकवणारा सामना. फक्त टाळ्यांचा आवाजच यायला हवा. 1 चेंडू 1 धाव. जोरदार टाळ्या. ओहो कृष्णा काय केलं मैदानाच्या आतमध्ये. टुर्नामेंट अराध्या स्पोर्ट्स पाटणोली.